शल्मोन राजा यहोवा देवाला म्हणतो, कोणी पाप केले आणि त्याने अनुतापून तुझ्याजवळ विनंती करून म्हटले, आम्ही पाप केले आहे, आम्ही दुष्टाई केली आहे, कारण पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही, तर त्याची विनंती तू ऐक व त्यांना संकटातून सोडव. राजे 1:8 ओवी 41 ते 45. आणखी शल्मोन म्हणतो, जो परका तुझ्या इस्रायल लोकांतला नाही, तो जेव्हा दूर देशांतून तुझ्या नावाकरता येईल, कारण ते तुझे नाव यहोवा व तुझा बलवान हात व तुझा लांबलेला भाऊ व तुझी कीर्ती ऐकतील आणि ते येऊन मी बांधलेल्या मंदिराकडे प्रार्थना करतील, तेव्हा तू आकाशांतून आपल्या राहण्याच्या ठिकाणांतून ऐक आणि ज्याविषयी परका तुला हाक मारील व प्रार्थना करील त्याच्या इच्छेप्रमाणे कर, यासाठी की पृथ्वीतल्या सर्व लोकांनी जसे तुझे इस्रायल लोक तुझे भय धरतात तसे त्याने तुझे भय धरावे व तुझे नाव यहोवा हे त्यांनी जाणावे. आणि हे जे घर मी तुला आज्ञेने बांधलेले आहे, तुझ्या आज्ञेने बांधलेले आहे, त्याला तुझे यहोवा देव हे नाव ठेवलेले आहे, त्यांनी जाणावे. जर तुझे लोक तू त्यांना पाठवशील त्या कोणत्याही मार्गाने आपल्या शत्रूशी लढायला बाहेर जातील आणि जे नगर तू निवडले व जे घर मी तुझ्या नावासाठी बांधलेले आहे त्याकडे वळून यहोवा देवाची प्रार्थना करतील, तर तू आकाशांतून त्याची प्रार्थना व विनंती ऐक व ती पूर्ण कर व त्यांचा सांभाळ कर. 1 राजे 8 ओवी 57 ते 61. शल्मोन राजा यहोवा देवाला विनंती करतो, यहोवा आमच्या देवा, जसा आमच्या पूर्वजासंगती तू होतास तसा आम्हा संगती असो. तू आम्हाला टाकू नये व आम्हाला सोडू नये, अशासाठी की तुझ्या सर्व मार्गात चालायला व यहोवा देवाच्या आज्ञा व नियम व त्याचे न्याय जे त्याने पूर्वजांना आज्ञा केले ते पाळायला त्याने आपले हृदय आपणाकडे वळवावे. आणि ज्या शब्दाने मी यहोवा पुढे विनंती केली ते शब्द रात्रंदिवस यहोवा आमचा देव याच्याजवळ राहोत, यासाठी की दररोजच्या गरजेप्रमाणे त्याने आपल्या सेवकाचे कार्य व आपल्या इस्रायल लोकांचे कार्य सांभाळावे, असे की यहोवा हाच देव आहे, दुसरा कोणी नाही, हे पृथ्वीतल्या सर्व लोकांनी जाणावे. यास्तव त्याच्या नियमाप्रमाणे चालायला व त्याच्या आज्ञा व नियम पाळायला यहोवा आपला देव याच्याकडे आपले हृदय वळवावे. स्तोत्रसंहिता 118 ओवी 8 ते 9. मनुष्यावर भरोसा ठेवणे यापेक्षा यहोवा देवाच्या ठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे. अधिपतीवर भरोसा ठेवणे यापेक्षा यहोवाच्या ठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे. स्तोत्रसंहिता 146 ओवी 3 ते 5. अधिपतीवर भाव ठेवू नका, ज्यांच्या ठाई काही तारण नाही अशा त्या मनुष्य संतानावर भाव ठेवू नका. त्याचा श्वास निघून जातो तेव्हा ते मातीत परत जातात, त्याच दिवशी त्यांचे संकल्प नष्ट होतात. ज्यांच्या सायाला याकोबाचा देव आहे, ज्यांची आशा यहोवा आपला देव याच्यावरच आहे, ते सर्व सुखी आहेत. कारण यहोवा देव अल्फा व ओमेगा आहे, तो रात्रंदिवस आपले गाणे ऐकून आपले संरक्षण करतो. यहोवा देव स्वतः म्हणतो, मनुष्य संतानावर अधिपतीवर भाव ठेवू नका, तर यहोवा देवावरच भाव ठेवा. त्याने बायबलमध्ये जी वचने लिहून ठेवली आहेत ती यहोवा देवाची वचने आहेत, त्यांच्यावरच फक्त भाव ठेवा. मनुष्य कोण, तर संत आणि अधिपती जे पोप, कार्डिनल, बिशप्स आणि फादर्स यांना बायबल व्यतिरिक्त काही सांगण्याचा अधिकार नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या नावाने तुम्ही चमत्कार केले, भविष्य सांगितले, तरी मी तुम्हाला ओळखत नाही. तर मग हे अधिपती व संत हे येशू ख्रिस्ताच्या पेक्षा मोठे आहेत काय? तर नाही. आपण फक्त यहोवा देवाने बायबलमध्ये दिलेल्या आज्ञा व त्याचे नियम पाळूया व त्याच्या व्यतिरिक्त कोण काय शिकवत असतील ते आपण मानू नये. ते त्यांची पापे भरून देतील. कारण शेवटल्या दिवशी येशू ख्रिस्त आपल्याला विचारणार आहे, तुम्ही यहोवा देवाचे नियम व आज्ञा पाळल्या काय? आपल्याला बायबलमध्ये यहोवा देवाने आज्ञा व नियम दिलेले आहेत, ते पाळून एकच यहोवा देवाला भजूया, म्हणजे आपला स्वर्गात जाण्याचा मार्ग येशू ख्रिस्त मोकळा करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.